नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। येवल्यातील प्रियांश प्रोएक्टिव्ह ॲबॅकस क्लासच्या विद्यार्थ्यांनी गरुड झेप घेतली असून राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेमध्ये 11 विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे। विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आकलन क्षमतेला आकार देण्यासाठी व त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये भर घालून गणितात तज्ञ बनवण्यासाठी येवल्यात प्रियांश प्रोएक्टिव्ह ॲबॅकस क्लासच्या संचालिका सोनाली जठार यांच्या अथक प्रयत्नांनी क्लासच्या 11 विद्यार्थ्यांनी नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरच्या ॲबॅकस स्पर्धेमध्ये भाग घेऊन सुवर्ण कामगिरी केली आहे। यात सार्थक राऊळ, विहान घंगाळे, स्वरा सोमासे, प्रत्युषा नागपुरे, साईराज कांबळे, सर्वेश निकुंभ, पुनर्वी पेंढारकर, आराध्या पाटील, रचिता बेलदार, विराज वावळ, वेदांत खाटोटकर, ऐश्वर्या खाटोटकर आदी विद्यार्थ्यांनी हे यश मिळवलं आहे। त्याबद्दल पालकांनी प्रियांश प्रोएक्टिव्ह ॲबॅकस क्लासच्या संचालिका सोनाली जठार यांचा सत्कार केला आहे। दरम्यान आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रियांश प्रोएक्टिव्ह ॲबॅकस क्लास डॉक्टर कांबळे हॉस्पिटल शेजारी विठ्ठलनगर येवला या ठिकाणी भेट देण्याचं आवाहन सोनाली जठार यांनी केलं आहे। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला। आज येवला शहरामध्ये प्रियांश प्रोएक्टिव्ह ॲबॅकस या नावाने येवला शहरामध्ये विठ्ठलनगर या भागात मुलांसाठी मॅथ किंवा गणित जे म्हणतो आपण त्यामध्ये गुणवत्ता ज्या प्रकारे वाढवली जाते मुलांची, ती गुणवत्ता खऱ्या अर्थाने आज बघितलं तर प्रियांश प्रोएक्टिव्ह या नावाने जे क्लासेस आहे ते खूप मोठ्या प्रमाणात इथे व्यवस्थित चालतात आणि मुलांना आता नॅशनल लेवलची जी एक्झाम झालेली होती त्या एक्झाम मध्ये बऱ्याच येवल्यातले बऱ्यापैकी मुलं हे प्रियांश प्रोएक्टिव्हचे गुणवंत झालेले आहे। आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं तर मुलांची जी बुद्धिमत्ता असते किंवा जो मेंदूचा विकास म्हणतो तो खऱ्या अर्थाने या इथे बघायला मिळतो। या विद्यार्थ्यांचे जर बघितलं तर सगळ्यांचे आम्ही पालक या नात्याने आम्हाला आज बोलवलेलं होतं, त्या पालक या नात्याने आणि तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन करतो। नमस्कार, मी डॉक्टर सायली योगेश घंगाळे। ॲबॅकस क्लास साठी मी येवलामध्ये बरेच क्लासेस बघितले, पण त्यामध्ये प्रियांश प्रोएक्टिव्ह ॲबॅकस हा एकमेव क्लास मला सापडला ज्यामध्ये माझा 5 वर्षाचा मुलगा विहान योगेश घंगाळे जो की संजीवनी स्कूलमध्ये होता त्याला खूप छान मार्क्स मिळाले आहेत, जी की काल नॅशनल लेवल कॉम्पिटिशन झाली त्या कॉम्पिटिशनमध्ये तो 3rd आला आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे। जे की सोनाली मॅडम ज्या की प्रियांश प्रोएक्टिव्ह ॲबॅकस क्लास चालवतात त्यांनी त्याच्याकडून खूप छान प्रॅक्टिस करून घेतलेली आहे, त्यासाठी आम्ही त्यांचे खूप आभार व्यक्त करतो। नमस्कार, मी सोनाली संदीप जठार, प्रियांश प्रोएक्टिव्ह ॲबॅकसची ओनर। मी इथे 1 वर्षापासून ॲबॅकस क्लासेस चालवते आहे। माझ्याकडे गेल्या वर्षापासून खूप साऱ्या मुलांनी ॲबॅकस शिकले, त्याचबरोबर खूप सारे मुलं कॉम्पिटिशनमध्ये आम्ही पार्टिसिपेट पण केले आणि त्यांना विजेतेही करून आणले। आता तसेच कालच नाशिकमध्ये आमची नॅशनल लेवल कॉम्पिटिशन झाली, त्यात आम्ही भरपूर मुले पार्टिसिपेट केले होते आणि त्यातले आपले 11 मुलांना आपण ट्रॉफ्या घेऊन आलोय। त्याच आपली नाशिक येथे नॅशनल लेवलची कॉम्पिटिशन झाली, त्या कॉम्पिटिशनचा क्रायटेरिया होता की मुलांना 6 मिनिटात 100 सम सॉल्व्ह करायचे होत्या। तर आपल्या क्लासेस मधल्या खूप साऱ्या मुलांनी ते केलंही। तसे सार्थक रुपेश राहुल असा एक मुलगा आहे ज्याने 100 पैकी 100 सम सॉल्व्ह केल्या आणि त्यात 100 पैकी 99 मार्क्स मिळवले त्याने, तेही 5 मिनिट 39 सेकंड मध्ये सॉल्व्ह करून तो 2nd आलाय आपला। त्याचबरोबर विहान घंगाळे नावाचा मुलगा आहे जो 100 पैकी 98 मार्क्स मिळवून 3rd आलाय। असेच आपले भरपूर विद्यार्थी कॉम्पिटिशन मध्ये सहभागी झाले होते। सर्वेश निकुंभ, जसं की पुनर्वी पेंढारकर, रचिता बेलदार, प्रत्युषा नागपुरे, अशा स्वरा सोमासे, वेदांत खाटोकर, ऐश्वर्या खाटोकर या सगळ्या मुलांनी ट्रॉफ्या आणल्यात। त्याबद्दल मी त्यांचं खूप सारं अभिनंदन करते आणि मला त्यांचं खूप कौतुक आहे की त्यांनी आपल्या क्लासेसचं नाव रोशन केलंय। येवल्यातल्या सगळ्या पालकांना आव्हान करते की ज्यांनाही आपल्या मुलांमध्ये ग्रोथ बघायची आहे, त्यांची बौद्धिक क्षमता वाढवायची आहे, त्यांनी आपल्या क्लासेसला भेट द्यावं। तर आपल्या क्लासेसचं नाव आहे प्रियांश प्रोएक्टिव्ह ॲबॅकस, कांबळे हॉस्पिटल शेजारी विठ्ठलनगर। आमच्याशी संपर्क साधण्यासाठी खाली दिलेल्या स्क्रीनवर कॉन्टॅक्ट करा।